ज्यावेळेस भगवान जालिंदरनाथ महाराज बाहेर म्हणजे इराक अफगाणिस्तानला त्या ठिकाणी गेले, तिथं फकिरी परंपरेचे लोकांना त्यांनी अनुग्रहित केलं. फकिरी म्हणजे दुसऱ्या धर्मातील लोकांना त्यांनी दीक्षा दिली. हो, म्हणजे असं म्हणतात हो की ज्यावेळेस भगवान जालिंदरनाथ महाराज हे आमच्या भागामध्ये आले होते, तर त्यावेळेस तिथल्या दावल मलिक बाबांना त्यांनी उपदेश केला. आणि दावल मलिक बाबांचा उपदेश करून भगवान जालिंदरनाथ महाराजांनी दावल मलिक बाबा यांना दावलनाथ केले, यांना नाथ पंथाची दीक्षा दिली महाराज. आणि त्यांना नाथ संप्रदायामध्ये घेतलं. आणि त्यानंतर बाबा दावल मलिक म्हणजे त्यांना आम्ही दावलनाथही म्हणतो, दावल मलिक बाबांनी नाथ संप्रदायासाठी एक अमोघ कार्य केलंय. भगवान जालिंदरनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेमध्ये 4थ्या नंबरचे व 3रा नंबर शिष्य आम्ही भगवान दावल मलिक बाबांना म्हणजे दावलनाथ बाबांना मानतो. आमच्यासाठी दावलनाथ बाबा हे तितकेच पूजनीय आहेत जितके भगवान कानिफनाथ महाराज आहे, की जितके भगवान जालिंदरनाथ महाराज आहे. का आम्ही त्यांना नाथपंथी मानतो? का कारण आम्हाला असं सांगितलं गेलं आमच्या गुरुजींनी का जसे आपल्यासाठी नवनाथ आहे तसेच दावलनाथ आहेत. का ते आमच्या नवनाथांचे शिष्य आहे महाराज. बरोबर. किती लोक आज काही म्हणत कोणाचा अवतार आहे कोणा, पण नाही, आम्ही नाथपंथी आहे ना. आम्हाला माहिती ना, आमची परंपरा आहे ना, देव आमचा आहे. दावलनाथ महाराज हे नाथपंथी आहे आणि नाथपंथाचे शिष्य आहेत महाराज.